नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरण भूगोलाचा अभ्यास करत असताना पहिल्या प्रकरणाला सुरुवात केली होती. पहिले प्रकरण आपण संपवत आलेलं आहे. तो 2 सेक्शन आपण त्याची संपवलेली आहे, पूर्ण केलेली आहे. पहिल्या सेक्शनमध्ये आपण पर्यावरण भूगोलाच्या व्याख्या आणि पर्यावरण या शब्दाची उत्पत्ती या संदर्भात अभ्यास केलेला आहे. दुसऱ्या सेक्शनमध्ये आपण पर्यावरण भूगोलाची व्याप्ती आणि त्याचं स्वरूप समजून घेतलेलं आहे. मला असं वाटतं दोन्ही सेक्शनमधील पर्यावरण भूगोलाच्या व्याख्या, व्याप्ती, स्वरूप आपण समजून घेतलेलं असेल आणि तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजलेलंही असेल. यानंतर या तिसऱ्या सेक्शनमध्ये आपण पहिल्या प्रकरणाच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. आता आपण या ठिकाणी पर्यावरण भूगोलाचं महत्त्व अभ्यासणार आहोत. इम्पॉर्टन्स ऑफ एन्व्हायरमेंट जिओग्राफी. वास्तविक पाहिलं तर पर्यावरण भूगोलाची व्याप्ती आणि स्वरूप अभ्यासत असताना आपण या गोष्टीवरती पर्यावरण भूगोलाचं महत्त्व या संदर्भात देखील माहिती अभ्यासलेली आहेच आहे. परंतु पर्यावरण भूगोलाचं महत्त्व अभ्यासत असताना समोर जे काही 6 मुद्दे मी आपल्यासमोर मांडलेले आहेत, आपण स्क्रीनवरती पाहू शकता की याच्या माध्यमातून आपल्याला पर्यावरणाचं महत्त्व अगदी चांगल्या प्रकारे विशद करता येईल. पहिला मुद्दा आहे की वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यास मदत होते. पर्यावरण भूगोलाच्या महत्त्वामध्ये आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतरच्या दुसऱ्या मुद्द्याच्या माध्यमातून निरीक्षण क्षमता आपली वाढते. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पर्यावरणीय समस्याची जाणीव होण्यास आपल्याला मदत होते. त्याचबरोबर पर्यावरणातील साधनसंपत्तीचं नियोजन कशा पद्धतीने करायला पाहिजे हे आपल्याला पर्यावरण भूगोलाच्या माध्यमातून समजतं आणि ही खूप मानवाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. त्यानंतर आपण पर्यावरणामध्ये निर्माण झालेल्या ज्या काही समस्या आहेत, या समस्यांवरती आपण कसं निराकरण केलं पाहिजे, या समस्या आपण कशा पद्धतीनं सोडवल्या गेल्या पाहिजेत, त्याच्यावरती उपाय सुचवण्याचं काम पर्यावरण भूगोलाच्या माध्यमातून होतं. ही अतिशय महत्त्वाची बाब आपल्याला या ठिकाणी पर्यावरणाचं महत्त्व विशद करताना सांगता येईल. आणि त्यानंतरचा पर्यावरण विषयक जनजागृती करणं आणि त्याचं महत्त्व आपल्याला समजून पटवून देऊन त्याची जागृती कशा प्रकारे करायला पाहिजे हे सांगण्याचं काम पर्यावरण भूगोलाच्या माध्यमातून होतं. आणि हे मानवीय दृष्टिकोनातून पर्यावरणाचं खूप महत्त्व जे आहे हे वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं. या पर्यावरण भूगोलाचं महत्त्व विशद करत असताना आपल्याला या ठिकाणी पहिला मुद्दा म्हणजेच काय की वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यास मदत होते. म्हणजे ज्यावेळेला आपण पर्यावरण भूगोलाचा अभ्यास करायला लागतो आणि पर्यावरण भूगोलाचा अभ्यास करत असताना की त्याचा संबंध जो आहे इतर शास्त्राशी येतो. कारण आपण पाहिलं ज्यावेळेला आपण पर्यावरणाचं स्वरूप अभ्यासत होतो त्यावेळेला आपण असं पाहिलेलं आहे की त्यातला महत्त्वाचा मुद्दा आपण अभ्यासला की पर्यावरण भूगोल हे सर्वस्पर्शी शास्त्र आहे. म्हणजेच काय की पर्यावरण भूगोलाचा अभ्यास करत असताना पर्यावरणाचा इतर शास्त्राशी सुद्धा संबंध येतो, इतर शाखेंशी संबंध येतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, जैविक शास्त्र आहे. अशा विविध शास्त्राशी आपला पर्यावरण भूगोलाचा संबंध येतो. आणि म्हणूनच त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही वैज्ञानिक संकल्पना आहेत या संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला पर्यावरण भूगोलाची मदत होते. म्हणजे सांगायचं झालं तर परिसंस्था असेल, जीवसंहती असेल किंवा परिस्थितिकी असेल, याच्या संदर्भात येणाऱ्या ज्या काही वैज्ञानिक संकल्पना असतील या संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला पर्यावरण भूगोलाची मदत होते. म्हणून पर्यावरण भूगोल हे अतिशय महत्त्वाची अशी शाखा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतरची निरीक्षण क्षमता आपली काय होते, वाढीस लागते. आता ज्यावेळेला आपल्याला पर्यावरणाचा अभ्यास करायचा असतो तर पर्यावरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो निरीक्षणाद्वारे करावा लागतो. कुठलंही स्पष्टीकरण आपल्याला पर्यावरणाच्या बाबतीत द्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला निरीक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण परिवर्तन ज्यावेळेला आपण पर्यावरणामध्ये बदल झाला आहे, मग हा बदल कोणता आहे
हे जर अभ्यासायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचं निरीक्षण करावं लागतं की कोणत्या पद्धतीने तो बदल झालेला आहे, कसल्या स्वरूपाचा बदल झालेला आहे आणि या बदलासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत. वृक्ष, पाऊस कमी पडतो आहे, ही जर पर्यावरणीय समस्या असेल तर मग त्याच्या पाठीमागचे कारणं कोणती आहेत हे जर आपल्याला सांगायचं असेल तर त्याच्यासाठी निरीक्षण हे करणं गरजेचं आहे. पर्यावरणातील प्रत्येक घटकाचं निरीक्षण करून मग निष्कर्ष काढले जातात. म्हणून पर्यावरणाचा अभ्यास करत असताना आपली निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा निरीक्षणात्मक होऊन जातो आणि आपली निरीक्षण क्षमता जी आहे ही निरीक्षण क्षमता वाढते आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये हा निरीक्षणाचा गुण वाढीस लागू शकतो आणि लागतो. म्हणून आपल्याला पर्यावरण भूगोलाचं दुसरं महत्त्व विषय करत असताना अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला निरीक्षण जी आहे प्रत्येक गोष्ट ही बारकाईनं बघितली पाहिजे आणि त्याच्या पाठीमागची कारणं सुद्धा शोधली गेली पाहिजेत आणि पर्यावरणामध्ये जे काही बदल होतो आहे हा बदल अभ्यासत असताना तो निरीक्षणाद्वारेच अभ्यासला जातो आणि म्हणून पर्यावरणाचा अभ्यासकाला निरीक्षण दृष्टिकोनातून तो अभ्यास करतो आणि म्हणून त्याची ती क्षमता वाढते. हेही या अभ्यासाचं महत्त्व आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पर्यावरणीय समस्याची जाणीव होते. अगदीच बरोबर. म्हणजेच काय की पर्यावरणामध्ये ज्या काही विविध समस्या आज निर्माण झालेल्या आहेत, या समस्या निर्माण होऊन जे काही व्यक्तीचं नुकसान होतं आहे, जे पर्यावरणाचं नुकसान होतंय, पर्यायाने व्यक्तीचं, समाजाचं जे नुकसान होतंय, मग ते राखण्यासाठी किंवा जो पर्यावरणाचा जो समतोल आहे हा जो समतोल कुठेतरी ढासळत चाललेला आहे, मग हा समतोल कायम राखण्यासाठी आपल्याला पर्यावरण भूगोलाचा उपयोग होतो. आता पर्यावरणाच्या समस्या कोणकोणत्या आहेत याच्या अगोदर आपण त्या समस्यांच्या संदर्भात चर्चा केलेली आहेच आहे. प्रदूषण असेल, वेगवेगळ्या स्वरूपाचे जलप्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण, त्याचबरोबर जी काही मातीची पोषक क्षमता कमी होते त्याला आपण मृदा प्रदूषण असं म्हणतो. ध्वनी प्रदूषण असेल, यामुळे निर्माण होणाऱ्या कोणकोणत्या समस्या आहेत, ग्लोबल वॉर्मिंग सारखी समस्या असेल, ग्रीन हाऊस इफेक्ट सारख्या समस्या असतील किंवा ओझोनचा क्षय असेल, अशा अनेक ज्या काही पर्यावरणीय समस्या आहेत या समस्यांचा सामना प्रत्यक्षरित्या मानवाला करावा लागतो आहे. पर्यावरणातील जीवसंहती आहे यांच्यावरती त्याचा इफेक्ट होतो आहे. जीवसंहती धोक्यामध्ये आलेली आहे. मग या सगळ्या घटकांची जाणीव, समस्यांची जाणीव करून देणारं हे शास्त्र आहे आणि म्हणून असं म्हटलं जातं की कुठेतरी पर्यावरणाचा जो हा समतोल आहे हा समतोल ढासळत चाललेला आहे आणि हा समतोल कायम राखणं ही आता काळाची गरज बनलेली आहे. म्हणून पर्यावरणाचा अभ्यास करत असताना पर्यावरणाच्या ज्या काही समस्या आहेत या निर्माण झाल्यानंतर त्याचा सामना सुद्धा आपल्याला करावा लागणार आहे याची जाणीव करून देणारं हे शास्त्र आहे. त्याच्यानंतर पर्यावरणाचं महत्त्व सांगत असताना या ठिकाणी चौथा मुद्दा आपल्याला स्पष्ट करते की पर्यावरणातील साधन संपत्तीचे सुयोग्य नियोजन करणे. आता पर्यावरणामध्ये उपलब्ध जी साधन संपदा आहे या पर्यावरणामध्ये उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीचं कशा प्रकारे नियोजन करायला हवं याची माहिती आपल्याला पर्यावरण भूगोलाच्या माध्यमातून मिळते. कशा पद्धतीने त्याचं नियोजन करायचं याच्या अगोदरही आपण चर्चा केलेली आहेच आहे. पाणी असेल, पाणी हे केव्हा ना केव्हा संपणारे आहे. जे खनिजे आहेत हे खनिजे सुद्धा केव्हा ना केव्हा संपणारे आहेत. मग या साधन संपत्तीचा उपयोग आपण आपल्या पद्धतीने सुयोग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला या पाण्याचा उपयोग आपण करतो शेतीसाठी असेल किंवा वेगवेगळ्या कारणासाठी, आता आपण पाहिलं तर या भूतलावरती पाण्याचं प्रमाण जे काय आहे ते 78% पाणी आहे आणि 21% जमीन आहे, इतकं आम्हाला माहीत आहे. परंतु जे काही आपण वापरतो आहोत पाणी, या पाण्याचं प्रमाण फक्त 1% आसपास आहे, 1% थोडंसं पुढं आहे. परंतु या पाण्याचं जे काही प्रमाण आहे अतिशय अल्प स्वरूपाचं गोड पाणी आहे. मग या पाण्याचा उपयोग शेतीसाठी सुद्धा केला जातो. त्याचबरोबर त्याच पाण्याचा उपयोग हा आपल्या पिण्यासाठी केला जातो. आपल्या दैनंदिन गरजासाठी आपण ते पाणी वापरतो. मग हे पाण्याचं जे प्रमाण आहे हे प्रमाण कमी व्हायला लागलेलं आहे. मग कुठेतरी हे पाणी
पावसाचं पडलेलं पाणी जे आहे ते अडवलं पाहिजे, जमिनीमध्ये जिरवलं पाहिजे, त्याचं योग्य पद्धतीने नियोजन करणं काळाची गरज आहे. जर का पडलेला जो पाऊस आहे आणि हे पाणी जर आपण अडवलं नाही, ते पाणी जमिनीमध्ये मुरवलं नाही, जिरवलं नाही आणि ते जर असंच वाहत नदी नाल्याच्या माध्यमातून जर ते समुद्राला मिळालं तर त्या पाण्याचा उपयोग काहीच होत नाही. जेवढं पाणी पावसाचं पडलेलं पाणी आहे, तळ्यांच्या माध्यमातून किंवा जमिनीत मुरलेलं पाणी आहे, हेच आपल्या उपयोगाचं पाणी आहे. आणि ते पाणी त्याचं नियोजन कशा पद्धतीने आपण करायला गेलं पाहिजे हे सांगण्याचं काम या पर्यावरण भूगोलाच्या माध्यमातून होतं. आणि म्हणून पर्यावरणातील जी काही साधन संपत्ती आहे, या साधन संपत्तीचं आपण कसं जतन केलं गेलं पाहिजे, त्याचं व्यवस्थापन आपण करणं गरजेचं आहे, संवर्धन करणं गरजेचं आहे, झाडं लावली पाहिजेत. दरवर्षी आपण झाडं लावतो, परंतु खड्डा तोच असतो, झाड वेगळं असतं. अशी परिस्थिती अशा पद्धतीने आपण वृक्षारोपण न करता दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचे झाडं लावली पाहिजे. शासनाचं जे काही वृक्षारोपणाचं जे धोरण आहे, हे धोरण सुद्धा वृक्ष लागवडीसाठी कुठेतरी पूरक आहे, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पूरक आहे. त्याकडेही आपण एक पर्यावरणाचे विद्यार्थी म्हणून किंवा भूगोलाचे विद्यार्थी म्हणून त्याच्याकडे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण या पर्यावरणाचं देणं लागतो, हाही विचार आपल्या मनामध्ये येणं आणि त्या दृष्टीने आपण पावलं उचलणं हेही तितकंच गरजेचं आहे. म्हणून पर्यावरण भूगोलाचं महत्त्व विशद करत असताना पर्यावरणामध्ये ज्या काही साधन संपत्ती आहेत, या साधन संपत्तीचं सुयोग्य पद्धतीने नियोजन करणं हे सुद्धा काळाची गरज आहे. हे सांगण्याचं काम, अगदी महत्त्वाचं काम पर्यावरण भूगोलाच्या माध्यमातून होतं. त्यानंतरचा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणीय ज्या काही समस्या आहेत, या समस्या निर्माण झाल्यानंतर त्याच्यावरती कोणते उपाय सुचवणं गरजेचं आहे. म्हणजेच पर्यावरणीय समस्याविषयी जे काही उपाय सुचवले जातात, कोणते उपाय, तर हे सांगण्याचं काम सुद्धा पर्यावरण भूगोलाच्या माध्यमातून होतं. आता पर्यावरणामध्ये विविध समस्या आहेत, या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ज्ञान देणं किंवा त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं अगदी महत्त्वाचं कार्य पर्यावरण भूगोलाच्या माध्यमातून होतं. जर आत्ताच आपण पाण्याच्या संदर्भात बोलूया, कारण दरवर्षी आपल्याकडे पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण होतं, दरवर्षी आपल्याकडे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते. मग अशा वेळेला जर ही समस्या वारंवार जर निर्माण होत असेल तर आपण काय केलं गेलं पाहिजे, यासाठी आपण कोणते उपाय करायला पाहिजेत की जेणेकरून पाणी जे काही पाण्याचं दुर्भिक्ष्य आपल्याला जाणवणार नाही. शेतीमध्ये शेततळं खोदणे हे सुद्धा उपाय आहे. ठिबक सिंचनच्या द्वारे पाणी देणं किंवा तुषार सिंचन आहे, याच्या माध्यमातून जलसिंचन करणं, अशा वेगवेगळे उपाय आपण आपल्या शेतामध्ये राबवणं. त्याचबरोबर जे काही पावसाचं पाणी आहे, जर आपण झाडं मोठ्या प्रमाणावरती लावली तर ते पाणी जमिनीमध्ये मुरलं जाईल. अशा स्वरूपाचे अनेक उपाय सांगण्याचं काम आपल्याला पर्यावरण भूगोलाच्या माध्यमातून आहे. त्याचबरोबर जे काही पोल्युशन आहे, त्या प्रदूषणामुळे ओझोनचा जो क्षय होतो चाललेला आहे, हा ओझोनचा क्षय, जे काही ग्रीन हाऊस इफेक्ट, जे सूर्यापासून निघणारे जे अतिनील किरणे आहेत, यामुळे जो काही ओझोनचा क्षय होतो आहे, हा कुठेतरी थांबला गेला पाहिजे. मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपण जे काही मोठ्या प्रमाणावरती जे कार्बन डायऑक्साईड असेल किंवा वेगवेगळे वायू जे आपण वातावरणामध्ये सोडतो, क्लोरोफ्लोरो कार्बन हा जो वायू आहे, हा अतिशय विनाशकारी अशा स्वरूपाचा वायू आहे की ज्यामुळे जे पर्यावरणाचं जे सुरक्षा कवच जे आहे, ज्याला आपण ओझोनचा क्षय म्हणतो, ओझोनचा थर म्हणतो, तो थर कुठेतरी आज पातळ होताना दिसतो आहे, त्याला कुठेतरी धोका पोहोचतो आहे. आणि जर का तो धोका जर निर्माण झाला तर पर्यायाने यामुळे मनुष्याला आणि इथं असणाऱ्या जीवसंहतीवरती खूप भयानक असा दुष्परिणाम होऊ शकतो, याची जाणीव करून देणारं हे शास्त्र आहे. आणि त्याचा उपाय सुचवणारं सुद्धा हे शास्त्र आहे की तुम्ही झाडं लावली पाहिजे, प्रदूषण कमी केलं गेलं पाहिजे, वेगवेगळ्या ज्या काही समस्या निर्माण होत आहेत तिथे कुठेतरी प्रत्यक्षरित्या मानव जबाबदार आहे, हे सांगण्याचं काम, त्याच्यावर उपाय सुचवण्याचं काम हे पर्यावरण भूगोलाच्या माध्यमातून होतं. म्हणून पर्यावरण भूगोलाचं महत्त्व आता अलीकडच्या काळामध्ये फारच वाढताना आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यानंतरचं पर्यावरण विषयक जनजागृती. सध्या आपल्याला पर्यावरण बचाओ हे आंदोलन सुरू आहे. या कोविड-19मुळे पर्यावरणावरती बराचसा
चांगला परिणाम पर्यावरणाच्या बाबतीत झालेला आहे. याचा उल्लेख मी याच्या अगोदरही केलेला आहे की पर्यावरणाचा समतोल आता कुठेतरी साधण्यास मदत व्हायला लागलेली आहे. म्हणजेच काय की जे काही लोकांच्या घराच्या बाहेर पडण्याचं प्रमाण कमी झालं, गाड्या वाहनावर जे काही आहेत गाड्यांवरती फिरण्याचं लोकांचं प्रमाण कमी झालं, त्यामुळे वायू प्रदूषणावरती आळा बसला गेला, कारखान्यातून निघणाऱ्या धुराचं प्रमाण कमी झालं, त्यामुळे पर्यावरण हे निकोप झालेलं आहे. पर्यावरणातील जे काही दुष्परिणाम जाणवत होते ते परिणाम आता कुठेतरी कमी झालेले आहेत. म्हणजेच काय, कुठेतरी पर्यावरणामध्ये अशा स्वरूपाचा बदल आज पहिल्यांदाच घडतो. कितीतरी वर्षांना पहिल्यांदाच हा बदल घडतो आहे, परंतु हा बदल आता तात्पुरताच आहे. ज्यावेळेला ही परिस्थिती कोविड-19 या परिस्थितीतून ज्यावेळेला आपण सगळेजण बाहेर येऊ आणि आपल्या रुटीनला आपण नेहमीप्रमाणे जगायला सुरुवात करू, त्यावेळेला ही परिस्थिती नंतर गांभीर्याने समोर येऊ शकते. मग आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुठेतरी पर्यावरणाचं समतोल राखण्याचं काम होऊ लागलेलं आहे. हा समतोल कायम असाच राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा आता आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे की ही परिस्थिती परत उद्भवू नये. याच्यासाठी पर्यावरण जनजागृती करणं, पर्यावरण बचाव अशा आंदोलनाच्या माध्यमातून आपण पर्यावरणाविषयीची जनजागृती निर्माण करण्याचं काम पर्यावरण भूगोलाच्या माध्यमातून होतं. शासकीय स्तरावरती असतील, निमशासकीय स्तरावरती असतील, खाजगी क्षेत्रामध्ये असतील, अशा पातळीवरती वेगवेगळ्या पातळीवरती आज पर्यावरण बचाव या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमाची आखणी केली जाते. वृक्ष लागवड असेल, हे कार्यक्रम पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या संदर्भातील माहिती असेल किंवा मृदा संवर्धन असेल या संदर्भातील माहिती असेल, अशा स्वरूपाची ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते. वेगवेगळ्या स्थळावरच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातून ही माहिती पर्यावरणाच्या सुरक्षतेच्या संदर्भात, त्यांच्या जनजागृतीच्या संदर्भात लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य अगदी जलद गतीने सुरू आहे. म्हणजेच काय की पर्यावरणामध्ये जो काही आज बदल होतो आहे, हा बदल कायमस्वरूपी राहणं गरजेचं आहे आणि हा चांगला बदल आज लोकांना अपेक्षित आहे. या सगळ्या साही मुद्द्यावरून आपल्याला पर्यावरण भूगोलाचं महत्त्व समजलं असेल असं आपण गृहीत धरूयात. 6 मुद्दे तुमच्या लक्षात आलेच असतील. परत मी ते मुद्दे तुम्हाला समजण्यासाठी आणखी एकदा रिपीट करते. वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यास मदत होते. म्हणजेच ज्या काही वैज्ञानिक संकल्पना आहेत, ज्या वेगवेगळ्या शास्त्राच्या माध्यमातून आलेल्या आहेत, कारण पर्यावरण भूगोल हे सर्वस्पर्शी शास्त्र आहे, त्यामुळे वैज्ञानिक संकल्पना वेगवेगळ्या विषयामध्ये आहेत. त्या संकल्पना समजून घ्यायला आपल्याला मदत होते. आपली निरीक्षण क्षमता वाढते, कारण पर्यावरणाचा अभ्यास हा निरीक्षणाद्वारे शक्य आहे. पर्यावरणातील ज्या काही वेगवेगळ्या समस्या आहेत, या समस्याची जाणीव करून देणारं हे शास्त्र आहे. त्याचबरोबर पर्यावरणातील साधनसंपदा आहे, या साधनसंपदेचा वापर आणि त्याचं व्यवस्थापन नियोजन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे याची जाणीव करून देणारं हे शास्त्र आहे. पर्यावरणामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, या समस्यांवरती उपाय सुचवण्याचं काम करणारं हे शास्त्र आहे. कारण तर तुम्हाला सांगतं, परंतु त्याच्यावर कुठले उपाय आहेत, आपण कशा पद्धतीने याच्यावर नियंत्रण मिळवू शकतो हे सांगण्याचं काम सुद्धा पर्यावरण भूगोलाच्या माध्यमातून होतं. म्हणून पर्यावरणीय समस्याविषयी उपाय सुचवून देण्याचं काम पर्यावरण भूगोल करतं आणि त्याचबरोबर पर्यावरणाविषयी ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत, या समस्या उद्भवू नयेत, मग त्याच्यासाठी सगळ्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचलं गेलं पाहिजे. तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. यासाठी जनजागृती करणं महत्त्वाचं आहे आणि ही जनजागृती मग वेगवेगळ्या स्तराच्या माध्यमातून केली जाऊ शकते. शासकीय, निमशासकीय आणि खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम आखले गेले पाहिजेत. पर्यावरण बचाव या संदर्भात या कार्यक्रमाखाली अंतर्गत वेगवेगळ्या कार्यक्रमाची आखणी करून पर्यावरणातील ज्या काही समस्या आहेत, या समस्यांवरती आपल्याला आळा घालता येऊ शकतो. या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. अशा प्रकारे आपल्याला पर्यावरण भूगोलाचं महत्त्व विशद करता येईल. यानंतर आपण पर्यावरण भूगोलाचे प्रकार अभ्यासणार आहोत. टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट. आता पर्यावरणाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. पुढील 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आहे नैसर्गिक पर्यावरण
नॅचरल एन्व्हायरमेंट आणि दुसरं आहे सांस्कृतिक पर्यावरण किंवा मानवनिर्मित पर्यावरण, कल्चरल एन्व्हायरमेंट. आता नैसर्गिक पर्यावरण या शब्दामध्येच तुमच्या लक्षामध्ये आले असेल, आपल्या भोवतालचं जे वातावरण आहे, आपल्या भोवतालचा जो परिसर आहे याला आपण पर्यावरण असं म्हणतो. मग निसर्गामध्ये असणारे जे पर्यावरण आहे, जे निसर्ग निर्मित आहे, याला आपण नैसर्गिक पर्यावरण असं म्हणतो. म्हणजेच काय, थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की पर्यावरणाला जे आपल्या अवतीभोवती ज्या काही प्राकृतिक गोष्टी आहेत, हे प्राकृतिक गोष्टी ज्या निसर्ग निर्मित आहेत त्याला आपण नैसर्गिक पर्यावरण असं म्हणतो. उदाहरणार्थ जलावरण, मृदावरण, वातावरण, अवतीभोवती असणारे प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव या सगळ्यांचा समावेश हा नैसर्गिक पर्यावरणामध्ये होतो. म्हणजेच काय, या घटकांचा समावेश हा नैसर्गिक पर्यावरणामध्ये केला जातो. जे निसर्ग निर्मित आहेत असेच घटक या नैसर्गिक पर्यावरणाचे भाग आहेत, की ज्यामध्ये या नैसर्गिक घटकाप्रमाणे ज्या प्रदेशामध्ये, म्हणजेच काय की ज्या प्रदेशामध्ये या नैसर्गिक घटकाचं प्रमाण सर्वात जास्त असेल अशा प्रदेशाला नैसर्गिक प्रदेश म्हणतात. आणि नैसर्गिक पर्यावरणामध्ये स्थान, क्षेत्र, आकार, हवामान, भूगर्भ रचना, जमीन, मृदा, प्राकृतिक रचना, प्रवाह प्रणाली हे महत्त्वाचे घटक याचे अंतर्भूत होतात. म्हणजेच काय की नैसर्गिक पर्यावरणाचे हे सगळे महत्त्वाचे घटक आहेत. कोणकोणते? स्थान, त्या प्रदेशाचं स्थान, क्षेत्र, आकार, त्या प्रदेशाचं असणारं हवामान, तिथं असणारी भूगर्भ रचना, जमीन किंवा मृदा, तिथं असणारी प्राकृतिक रचना किंवा प्रवाह प्रणाली म्हणजेच नद्यांचं जाळं कशा प्रकारचं आहे यावरून तिथं असणाऱ्या नैसर्गिक पर्यावरणाचं महत्त्व अवलंबून आहे किंवा हे नैसर्गिक पर्यावरणाचे घटक आहेत. आता नैसर्गिक प्रदेश म्हणजे काय, आता सांगितलं की नैसर्गिक पर्यावरण आणि ज्या ठिकाणी हे नैसर्गिक घटक जास्त आहेत, हे प्राकृतिक घटक जास्त आहेत, नदी प्रणाली जास्त असेल, त्याच्यामध्ये समावेश होतो जलावरण असेल, वातावरण असेल, मृदावरण असेल, वनस्पती, प्राणी इत्यादी घटकांचा समावेश हा नैसर्गिक पर्यावरणामध्ये होतो. आणि या घटकांचं प्रमाण, मग त्याचे जे काही उपघटक आहेत, उदाहरणार्थ आता सांगितले कोणकोणते, तुमची नदी प्रणाली असेल, हवामान असेल, तुमचं भूगर्भ, त्या ठिकाणी असणारी भूगर्भ रचना असेल, त्या प्रदेशाचं स्थान, त्याचा विस्तार, त्याचं क्षेत्र है ना, इत्यादी घटकांचा समावेश या उपघटकामध्ये होतो. मग या प्रमाणानुसार एखाद्या प्रदेशामध्ये जर हवामान थंड असेल तर तो प्रदेश थंड हवामानाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, है ना. तुंड्रा प्रदेश, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बर्फ पडतो, थंड, मग तो थंड हवामानाचा प्रदेश. म्हणजेच काय, तिथं असणारी नैसर्गिक साधनसंपदा कोणती आहे की त्यानुसार त्या प्रदेशाला ती ओळख निर्माण झालेली आहे, मग तो नैसर्गिक प्रदेश आहे. एखाद्या भागामध्ये सुपीक जमीन मोठ्या प्रमाणावरती आहे तर तो सुपीक जमिनीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. काही प्रदेश थंड हवामानाचा आहे, काही प्रदेश अतिशय उष्ण स्वरूपाचा आहे. म्हणजेच काय की तिथं असणारी जी काही नैसर्गिक प्रणाली आहे, आता जलप्रणालीचा विचार केला, ज्या ठिकाणी नद्यांची खोरे मोठ्या प्रमाणावरती आहेत तो जलमय प्रदेश आहे, अशा भागाला पाणीदार प्रदेश किंवा जलयुक्त प्रदेश असं म्हणून ओळखलं जातं. जिथं जंगल मोठ्या प्रमाणावरती आहे हा भाग जंगली प्रदेश म्हणून ओळखला जातो. म्हणजेच काय की ज्या ठिकाणी नैसर्गिक साधनसंपदा जे काही आहे त्याचं प्रमाण जर जास्त असेल तर त्यानुसार त्या प्रदेशाची ओळख निर्माण होते. थोडक्यात काय, नैसर्गिक पर्यावरण म्हणजे काय, तर तुमच्या अवतीभोवती असणारं जे वातावरण आहे, जे पर्यावरण आहे, ज्याच्यामध्ये जलावरण, वातावरण, मृदा, पाणी, वनस्पती, सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो आणि त्याचबरोबर त्यांच्या उपघटकांचा सुद्धा समावेश होतो.
त्यामध्ये स्थान, क्षेत्र, त्याचा विस्तार, हवामान, भूगर्भ रचना, जमीन किंवा मृदा, तिथं असणारी प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली इत्यादी घटकाच्या माध्यमातून जे पर्यावरण आहे निर्माण होतं, त्या पर्यावरणाला नैसर्गिक पर्यावरण असं म्हणतात. नैसर्गिक पर्यावरण तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. त्यानंतर आपण पुढचं पर्यावरण समजून घेऊयात, म्हणजेच सांस्कृतिक पर्यावरण किंवा ज्याला आपण म्हणतो मानवनिर्मित पर्यावरण. आता सांस्कृतिक पर्यावरणामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होत असेल? सांस्कृतिक पर्यावरण म्हणजे हे आपल्याला जे मानवनिर्मित आहे, जे मानवानं निर्माण केलेलं आहे, या पर्यावरणाला आपण सांस्कृतिक किंवा मानवनिर्मित पर्यावरण म्हणतो. म्हणजे मानवाच्या सभोवताली असणाऱ्या नैसर्गिक पर्यावरण आणि मानव यांच्या संबंधातून मानवनिर्मित पर्यावरणांची निर्मिती होते. या दोन्हीही घटकामध्ये स्थल व काल परत्वे बदल होत असतो. याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. सांस्कृतिक पर्यावरणात सामाजिक आणि आर्थिक घटकांचा समावेश होतो. म्हणून औद्योगिकरण, तांत्रिक प्रगती या घटकांचा समावेश हा मानवनिर्मित पर्यावरणामध्ये केला जातो. या काळामध्ये नैसर्गिक पर्यावरणाबरोबरच मानवाचा विकास व मानवी जीवनावर सांस्कृतिक पर्यावरणाचा अधिक प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय तर आपल्याला असं म्हणता येईल की सांस्कृतिक पर्यावरणामध्ये मानवानं केलेला विकास, त्याच्यामध्ये मग तो विकास वसाहतीच्या बाबतीत असेल, वाहतूक असेल, दळणवळण असेल, याच्या संदर्भात केलेला विकास असेल किंवा अनेक घटकांमध्ये मानवानं केलेला विकास हा सांस्कृतिक पर्यावरणाचा भाग आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. त्याच्यामध्ये मग लोकसंख्याचाही समावेश होतो किंवा मानवी वसाहतीचा सुद्धा समावेश होतो. त्याच्यानंतर आर्थिक पर्यावरण, जे उद्योगधंदे जे आहेत याचा समावेश सुद्धा सांस्कृतिक पर्यावरणामध्ये केला जातो. अशा पद्धतीनं जे काही मानवानं निर्माण केलेले आहेत या गोष्टीला आपण सांस्कृतिक पर्यावरण असं म्हणायला हरकत नाही किंवा त्याला सांस्कृतिक पर्यावरण असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणता की जे वसाहती आहेत, ज्या मानवानं निर्माण केलेल्या आहेत, या वसाहतीचा समावेश, त्याचबरोबर त्यांनी जी काही वैज्ञानिक प्रगती केलेली आहे त्याच्या माध्यमातून जे काही विकास मानवानं साधलेला आहे, मग तो उद्योगधंद्याच्या संदर्भात असेल, जे एवढंच याच्यामध्ये एवढंच गोष्ट लक्षात ठेवा की जे मानवाने निर्माण केलेलं आहे, मग ती प्रगती वैज्ञानिक दृष्टिकोनातून असू द्या, राजकीय दृष्टिकोनातून असू द्या, सांस्कृतिक दृष्टिकोनातून असू द्या, सगळ्याच बाबतीतली जी काही प्रगती आहे, जो विकास आहे, जो डोळ्याला दिसतो आहे, याचा समावेश सांस्कृतिक पर्यावरणामध्ये केला जातो. यालाच आपण सांस्कृतिक पर्यावरण असं म्हणतो. या दोन नैसर्गिक पर्यावरण आणि सांस्कृतिक पर्यावरण या दोन गोष्टी तुमच्या लक्षामध्ये आल्या असतील की पर्यावरणाचे दोन प्रकार केले जातात प्रामुख्याने. एक नैसर्गिक पर्यावरण, सांस्कृतिक पर्यावरण. अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, नैसर्गिक पर्यावरण म्हणजे जे निसर्ग निर्मित आहे, जे निसर्ग निर्मित, त्याच्यामध्ये जलावरण, वातावरण, मृदावरण, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि प्राणी यांचा समावेश होतो. त्याचबरोबर त्याचे जे काही उपघटक आहेत, या उपघटकांचाही समावेश हा नैसर्गिक पर्यावरणामध्ये होतो. त्याच्यामध्ये जलावरण आहे, भूगर्भ रचना आहे, मृदावरण आहे, त्याची जी काही मृदा भूपृष्ठ रचना कशा प्रकारची आहे या गोष्टींचाही समावेश, हवामान तिथं असणारं कशा पद्धतीचं आहे या हवामानाचाही समावेश हा नैसर्गिक पर्यावरणामध्ये केला जातो. त्याच्यानंतर सांस्कृतिक पर्यावरण जे मानवनिर्मित आहे, जे मानवानं स्वतः निर्माण केलेलं आहे, जे पर्यावरण आपल्या डोळ्यालाही दिसतं, म्हणजेच आपली वसाहत असेल, तुमचे उद्योगधंदे असेल, तांत्रिक प्रगती असेल, वैज्ञानिक प्रगती असेल, या सगळ्या गोष्टींचा जो समावेश आहे, तुमची शेती असेल, या सगळ्यांचा समावेश हा सांस्कृतिक किंवा मानवनिर्मित पर्यावरणामध्ये होतो. या ठिकाणी तुम्हाला आपलं समजलं असेल की पर्यावरण भूगोलाचं महत्त्व आपण अभ्यासलेलं आहे, त्याचबरोबर पर्यावरणाचे प्रकारही आपण अभ्यासलेले आहेत.
तुम्हाला काही अडचणी असतील आपल्या तिन्ही सेक्शनमध्ये तर त्या अडचणी तुम्ही मला तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही मला कळवू शकता. आपण या ठिकाणी थांबतो आहोत. धन्यवाद.